आज मी एक असा चित्रपट बघून आलो ना की त्याबद्दल कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे मला कळत नाही। असं व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्यावरती चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला चित्रपटाचं नाव सांगतो। चित्रपटाचं नाव आहे बाप्या आणि आज त्याच बाप्या या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि विशेष चर्चा होणार आहे। तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र। आपण सगळ्या पाहताय आपला लाडकी YouTube चॅनल रचनापत्र रवींद्र। LGBTQ कम्युनिटी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, त्याचीच एक बहीण आहे जेंडर आयडेंटिटी। बस त्याच विषयावरती बेतलेला हा पूर्ण चित्रपट आहे। आता जेंडर आयडेंटिटी म्हणजे काय? आता मी मुलगा आहे, ठीक आहे। आता कधीतरी चालून मला काय वाटणार की अरे मी मुलगा नाही आहे, मी मुलगी आहे। मग मी काय करणार माहिती आहे का? मी डॉक्टरांकडे जाणार, त्याचे प्रिस्क्रिप्शन विचारणार आणि डॉक्टरांनी जर मला ऑपरेशन सजेस्ट केलं तर आणि मी ऑपरेशन करून मुलगी होणार। बस हे इतकं सिंपल बनवून ठेवलेलं आहे या लोकांनी। पण आता जर या मुद्द्यावरती भर द्यायचा म्हटलं तर ही संकल्पना खरं तर वेस्ट मधली। तिथल्या लोकांची काय परिस्थिती माहिती का? ते सकाळी उठतात आणि ठरवतात की मी आज कुत्रा आहे, तर ते अक्षरशः कुत्र्यासारखं गेटअप करतात आणि कुत्र्यासारखंच भुंकत भुंकत पूर्ण गावभर फिरतात, ठीक आहे। आणि एखाद्याला त्याच वेळी वाटलं की मी पाले, तर तो अक्षरशः त्या पालीसारखा गेटअप घेऊन तो सरपटत त्या रस्त्यांवरती फिरतो। या सगळ्या समाजावरती जो काही भयंकर आणि गंभीर परिणाम होणार आहेत त्या सगळ्याची जाणीव या लोकांना आहे का? या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ना, समीर तिवारी, मला त्यांना एकच गोष्ट विचारायची, तुमच्या घरातल्या कुठल्या स्त्रीने जर असा निर्णय घेतला आणि तिने अचानकच जर ठरवलं की मला मी मुलगा असल्यासारखं वाटतं त्यामुळे मी ऑपरेशन करेल आणि सगळं काही चेंज करून टाकेल, तर तुम्ही त्या गोष्टीला तयार असाल का? ठीक आहे, मी म्हणतो तुम्ही तयार पण व्हाल, पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्यात किंवा तुमच्यासोबत झाल्यात तर तुम्ही हे गावभर बोबाटा करत तर नाही फिरणार ना। कारण कसं आहे ना की या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त उपदेश द्यायला चांगलं वाटतं, पण आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला ही जर गोष्ट घडली ना तिथे आपण नाक मुरडतो आणि ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही। बाहेरच्या देशात बघत लहान लहान पोरांना या गोष्टींबद्दल सांगितलं जातं, त्यामुळे तिथल्या सरकारने तिथल्या शाळांसाठी एक निर्बंध लादले आणि त्या निर्बंधानुसार या सगळ्या गोष्टींची वार्तता किंवा अच्छता कुठल्याही शाळेत किंवा कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये करू शकत नाही, हे स्पष्ट निर्देश त्यांना दिलेले आहेत। तिथल्या सरकारनं कळून गेलं की याचे परिणाम फार वाईट आहेत। तिथल्या मुलांवरती तिथल्या मुलींवरती जे काही गोष्टी पसरवल्या जातात ना त्यामुळे त्यांचं फ्युचर बर्बाद होतंय। बरं ठीक आहे, चित्रपटाला धरून बोलायचं झालं तर त्याच्या फ्लॅशबॅक मध्ये यांनी सगळ्या गोष्टी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला, मान्य आहे, ठीक आहे। या सगळ्याची जाणीव तिला लहानपणापासून होत होती, त्यामुळे हा सगळा उद्रेक तिने तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात काढला, ठीक आहे, मान्य आहे। पण लग्न झाल्यानंतर ना नवऱ्याचा ना मुलाचा ना आपल्या कुटुंबाचा कसलाही विचार न करता स्वार्थीपणाने ऑपरेशन करून घेणं हे कितपत आजच्या कुटुंबांना ग्राह्य वाटतं मला तेच कळत नाही। तुमच्या कुठल्या त्या तुकरट एजेंड्यासाठी तुम्ही आमच्या धर्मातल्या शास्त्रांचा आणि पुराणांचा आधार घेऊन त्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे किती वाईट गोष्ट आहे। शेवटी तिला किंवा त्याला ते कर्जाचे तिच्या घरावरती असलेल्या कर्जाचे पैसे फेडताना दाखवलंय। मग आता मला इथे एक प्रश्न पडतो, जर ती MBBS चं शिक्षण घेण्यासाठी बाहेर कुठे गेली होती, त्यानंतर तिने ते ऑपरेशन केलं आणि ती सगळं काही बदलून टाकलं, तेच ती सगळं स्त्री असताना सुद्धा करू शकत होती। म्हणजे मनाच्या समाधानासाठी तुम्ही नैसर्गिक नियमांच्या पलीकडे जाणं हे कितपत योग्य आहे? आता तुम्ही मला विचारताल की तू सगळं केलं पण चित्रपटाबद्दल बोलला नाही। आता मला सांगा, जर त्या चित्रपटाची थीमच एवढी प्रॉब्लेमॅटिक आहे जी बिलकुल अमान्य असायला पाहिजे माझ्या मते तरी, ठीक आहे, मी बाकीच्या लोकांचा आदर सत्कार नक्की करतो, ते अचानकच एखाद्याला वाटणं की मी मुलगी आहे आणि अचानकच एखाद्याला वाटणं मला असं आहे माझं तसं आहे, मग ते तिथं मला नाही पटत। पण हे बघा, चित्रपटात तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ठिकाणी तुम्ही फसलं नाही पाहिजे, हे तुमचा महत्त्वाचा पॉईंट असला पाहिजे माझ्या मते तरी। माझ्यासाठी तरी असंच होतं की ते खूप प्रयत्न करत होते पण मला त्या ठिकाणी फसायचं नव्हतं आणि माझं क्लिअर होतं की तुम्ही काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा, लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा। आणि एक एवढा मोठा स्टुडिओ सुद्धा या सगळ्यांच्या फंडात पडतो म्हणजे खरंच कमाल आहे। मी तर असं ऐकलंय की ह्या चित्रपटाला 3 पुरस्कार भेटले, ते पण बाहेरचे। तर यावरूनच विचार करा की जर बाहेरच्या ठिकाणचे लोक जर या चित्रपटाला पुरस्कार देत आहे म्हणजे या चित्रपटामध्ये जी थीम आहे ती किती प्रॉब्लेमॅटिक असली पाहिजे। कारण अशा अवॉर्ड्स भेटणाऱ्यांचा जो काही इतिहास आहे ना तो एका सिने लव्हरला नक्की कळून येतो। बाकी माझ्या मते देवाने आपल्याला जे काही दिलंय ना आपण त्यातच समाधानी राहायला हवं, कारण आपण जर हव्यासापोटी प्रयत्न करत गेलो ना त्यात आपल्याच आयुष्याची माती होते। तर मित्रांनो, बाप्या या चित्रपटावरती माझे विचार काय होते हे तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा। जर तुम्हाला ते पटले असतील तर नक्की सांगा आणि यालगतच जर तुमचे काही विचार असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट मध्ये मांडायला विसरू नका। आणि मित्रांनो, जर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल आणि या चॅनलला इथे सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही ठिकाणी फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तात धन्यवाद, काळजी घ्या।